नमस्कार. रानभाजी. आता आपल्याला ही शेतातून भाजी आणली होती. चिलाची भाजी आणली होती आपण ही. आणि ही भाजी करायची आहे अगदी सोप्या पद्धतीने. ही स्वच्छ खुडून घेतली आणि इथे आता गॅसवर एक कढई ठेवली. कढईत तेल टाकणार आहोत आपण. त्याच्यानंतर जिरं आणि मोहरीची फोडणी देणार आहोत. आणि एक कांदा चिरून घेणार आहोत. तर इथे एक बारीक कांदा चिरून घेतला आणि तोच फोडणीत टाकलेला आहे आणि छान गुलाबी रंग होईस्तोपर्यंत कांदा आपण इथे परतून घेणार आहोत. तर पूर्ण रेसिपी बघा, खूप सुंदर अशी येणार आहे आणि मी 2 प्रकार दाखवणार आहे त्याच्यामध्येच. तर ही भाजी अशी ह्या दिवसांमध्येच मिळत असते आणि त्याच्यात नंतर आपण इथे कांदा परतल्यानंतर थोड्या 1-2 मिरच्या टाकलेल्या आहेत. आणि कांदा छान गुलाबी रंगापर्यंत आपण असा परतून घेणार आहोत. आता आपला इथे कांदा परतून झालेला आहे. थोडासा आपण इथे लसूण खलबत्त्यात काढून घेतलेला होता आणि तो लसूण आपण काढलेला लसूण त्याच्यात टाकणार आहोत. पेस्ट टाकलेली नाही आहे कारण ती पालेभाजी आहे आणि असा लसूण टाकल्याने ती छान आपल्या दाताखाली आले म्हणजे चव वेगळी येते. पूर्ण रेसिपी बघा, छान अशी रेसिपी येणार आहे आणि आपण असं परतून घेतलेलं आहे. असं 1-2 मिनटं असं परतल्यानंतर याच्यामध्ये आपण आता भाजी स्वच्छ धुवून घेतली 2-3 पाण्याने. तर इथे भाजी धुतली गेलेली आहे. आपले छान कांदा सुद्धा पण लालसर गुलाबीसर परतला गेला आहे. मिरची लसूण सुद्धा छान परतून झाला आणि आपण ही भाजी टाकलेली आहे त्याच्यातच. तर मला सकाळी डब्याला कोरडी भाजी द्यायची असते, त्याच्यामुळे मी ही डब्याला केली आणि ही मी तर नेहमीच खाते, पण मग माझ्या मुलाला डब्याला द्यायची होती आणि तो म्हणे, आई मी ही भाजी खाणार नाही, डब्याला देणार नाही. पण त्याला म्हटलं, अरे खाऊन बघ, खूप सुंदर अशी चव लागते आणि छान अशी ही पटकन शिजून जाते ही भाजी आणि तिला न पाणी वापरता आपण जेवढी तिच्या वाफेवरच शिजून जात असते ही भाजी. आणि सकाळची वेळ असते, नाश्ता पण महत्त्वाचा असतो, प्रत्येकाला नाश्ता द्यावा लागतो. या ठिकाणी अशी वाफेवर आपण थोडीशी खाली वर केली की ही भाजी अशी पटकन अशी शिजून जात असते. अशी 5-1 मिनिटानंतर परतल्यानंतर ही भाजी अशी पटकन अशी शिजून जाते आणि त्याच्यानंतर आपण याच्यावर थोड्या वेळ झाकण ठेवणार आहोत आणि पटकन अशी ही भाजी तयार होणार आहे. तर आपण आता त्याच्यावर झाकण ठेवून देणार आहोत आणि पटकन अशी अगदी पटकन शिजून जाते ही आणि आपण त्याच्यावर आता झाकण ठेवणार आहोत आणि अगदी 2-3 मिनिटात आपली ही भाजी तयार होते. छान अशी ही भाजी तयार झालेली आहे. आपण झाकण काढून घेतलं आणि छान अशी शिजून गेलेली आहे. मस्त अशी तयार झाली आहे ही भाजी. तर ही त्याच्यानंतर मी इथे पोळ्या करायच्या होत्या आणि मुलाला नाश्ता द्यायचा होता. तो म्हणे, आई मी ही भाजी खाणार नाही. त्याला मी दुसरी भाजी करून दिली. नंतर आधी पोळ्या करायच्या आधी मी एक आपली छोटीशी कणिक घेतलेली आहे आणि कणिक घेऊन तर ती अशी छान असं तिचा एक पराठा करणार आहेत बघा. असा तो मला म्हटला की मला खायचं तर भाजी नको, तर मला पटकन असं नाश्त्याला दे. तर ह्या ठिकाणी आपण इथे एक असं छोटंसं पिठाचा गोळा घेतला आहे आणि तो छान असं लाटून घेतला आणि भाजीच थोडीशी आपण जी भाजी केलेली होती तीच थोडीशी त्याच्यावर टाकलेली आहे बघा. ह्याच ठिकाणी इथे ती भाजी टाकलेली आहे. भाजीमध्ये मी थोडीशी तीळ पण टाकलेली होती, तुम्हाला सांगायचं राहून गेलेलं आहे. भाजी करताना मी थोडीशी त्याच्यात तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकायचा असेल तर शेंगदाणे टाकतात, पण मी हिवाळा असल्यामुळे मी त्याच्यात
तीळ टाकलेली आहे आणि छान असा हा एक पराठा करून घेतलेला आहे. पराठा असं भाजी थोडीशी गरम गरमच होती, त्याच्यामुळे पराठा लाटताना थोडासा तो फुटू शकतो आणि नंतरचे जे पराठे केले तर ते खूप छान झाले, पण हे करताना थोडासा हा पराठा माझा फुटला होता आणि पण तरी पण खायला इतका सुंदर आणि टेस्टी हा पराठा लागला. तर भाजी थोडीशी निघाली, तर बघा अशा पद्धतीने इथे पराठा थोडंसं पीठ लावावं लागलं मला आणि पीठ लावून त्याच भाजीचा मी इथे पराठा लाटून दिला. अगदी छान अगदी झटपट असा नाश्ता पण झाला, भाजी पण झाली आणि पोळ्या पण झाल्या. तर असं तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मी असे नेहमी नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. अशी तुम्हाला जर ही भाजी अशी चिल्लाची भाजी जर आवडली नाही तर अशा प्रकारे तुम्ही पराठेसुद्धा करू शकतात आणि छान असं झटपट असं आणि खायला आवडीने सगळेजण खातील आणि अशी स्वादिष्ट ही रानभाजी आहे, चिलाची भाजी आणि हा पराठा पण अगदी छान झालेला होता आणि सगळ्यांनी आवडीने हा पराठा अगदी छान वाटतो. खायला अगदी स्वादिष्ट आणि रुचकर लागला. नक्कीच तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. बघा स्वादिष्ट असा हा पराठा झालेला आहे. तुम्हाला मी दाखवते. अगदी छान असा हा बघा या ठिकाणी अगदी मस्त असा हा झालेला आहे. नक्कीच तुम्हाला आवडला असेल. लाईक, शेअर, कमेंट.